मॉर्निंग. पिल्लूची स्कूलची तयारी चालू आहे. डॅडी पिल्लूला कॅलॉश आणि दूध पाजतात ते. खा पटकन चल. बस येईल आता. नाही बाबू खा पहिले तेवढा. फिनिश कर. कर लवकर फिनिश. आता पिल्लूचा टिफिन भरते. हे बघ काय काय टाकलंय बॅगेत बा अम्मू. हे बघ. हाय गाईस, माझी मम्मी करते बॅकपॅक आणि माझा डॅडी करतोय बस. आपल्याला बस टाइम करतात. काय आला गाईस, रागावलेत तुम्ही? बोल ना. चालला स्कूलला. नाही बस पिल्लू पडेल मी. बस गेली. अख्खे केस विस्कटतात बाबू. बाय सोना. बाय सोनोडी. हा का? स्वतःच्या चपला आहेत तिथं जास्त, तुझ्या ना तुझ्या लेकीच्या. या गाई चहा प्यायला मस्त मस्त. आपले काय रे बिस्किटांचा नाव अम्मू? न्यूट्री चॉईस आणि चहा. तो नाही बिस्किट, तो माझं ते असं ना मेकअपचा पिल्लूने तोडलाय ते. बाय. बाय कर ना. का आल्या गाईच बघा आमचा चहा पिऊन झाला आणि एवढ्या घाईघाईत गेला ना निघून. मुद्दाम करतात सगळा. मुद्दाम मला त्रास देतो. मुद्दाम मला त्रास देण्यासाठी असा वागतो. त्याला माहिती मी ना व्हिडिओ चालू करत होती. आता काय झालं माहितीये का, मोबाईल चालू करत होती. त्याला बोली थांब गाईज सगळ्यांना दाखवा आपण तू चाललंय. असंच वरत पाळायला लागेल. लिफ्ट मुद्दाम करत होता माझ्यासाठी. बघू आता इथं दिसतो का जाताना. कधी होतो या बिल्डिंगचा काम बघून वैताग आला. सगळी धूळ घरात येते गाई, सगळी धूळ. पण बिचारा या लोकांना मानलं पाहिजे. जेव्हा ते हे बनवलं पण नव्हतं त्यांनी, तोपर्यंत उन्हात काम करायचे. लय वाईट वाटायचं हे लोकांबद्दल. सो आता इथं कोणतरी पाजी उभा आहे. त्यामुळे असतं ते लोक. आम्मू सकाळी सकाळी किती वातावरण आणि माणसात दिसतात जरा. वाव फेवरेट. सगळ्यांकडे त्याच गाड्या आहे बाई. इथं तर 2 गाड्या आहेत तशा. इथं पण याच गाड्या दिसतात. फॉर्च्युनर, थार, मर्सडीज इथल्या लोकांचे फेवरेट आहेत वाटतं. हे 3 गाड्या जातात. खूपच दिसतात इथं. काय आम्ही आल्या आल्या पहिले गार्डनला खेळते, कारण की आज ऊन नाही ना, म्हणून बोले खेळ जरा. आणि ऊन असल्यावर आम्ही जातो घरी, कारण की पिल्लू होते घामाघूम. बाबू चल आता. आजचं वातावरण एकदम मस्त झालंय. सकाळी पाऊस पडून गेला आणि आत्ता पाऊस येणार आहे. स्वतःनीच खेळायचा. पुष्कर माग. थांब. द्रोणाताई आमची स्विंग खेळते. पिल्लू आजचा तुझं युनिफॉर्म मस्त आहे ना. आजचा युनिफॉर्म भारी आहे. स्पोर्ट युनिफॉर्म आहे ना ह्यो. खराब झाले ना म्हणून मी खेळते. काय केलं आज स्कूलला? बस एवढंच. त्याच्या व्यतिरिक्त काय नाही. स्लाइड बघ कशी. पिल्लू पडशील पिल्लू तोंडावरच. चलो तिथं ओलाय ओलाय तिथं ओलाय. चला आता घरी. चला स्वयंपाक करायचंय बाबू अजून. हॅलो हॅलो हॅलो. चला बाबू. येऊन जेवला काय रोज रोज. पिल्लू द्रोणाताई आले स्कूलमधून. सो पटापट आता काहीतरी जेवायला बनवते आणि बाकीची कामं आवरते. बाकीची कामं काय नाही, कपडे घडी मारायचे फक्त आणि जेवायचे आणि पिल्लूची स्टडी घ्यायची आहे. काल पटकन चल. कढी चावल बनवते. डाळ भातला कढी चावल बोलते. बसमधून काय बघितला? म्हणून 1 2 3 पोरा बघितले. त्यांनी काय केला?
त्यांना मी बघून. खाली बसून अभ्यास करत होते. हा. मग मला लय रागव आला. मग आता मम्मी हे माझे कपडे आहेत ना, मी ते देऊन टाकाल. चालेल. गुडगले. ओके. सो आता बनवायला घेतले कडधान्याची खिचडी, द्रोणाची फेवरेट. ते कालचे मूग होते थोडेसे ठेवलेले मी, आणि हे पण कडधान्य भिजत. सो याची थोडीशी आपण पुलाव टाईप खिचडी बनवू. याच्यामध्ये कांदा, कढीपत्ता, मिरची आणि गरम मसाले टाकलेले आहेत. सो आता इकडे टॅमॅटो पण कापून ठेवलेले. आता मीठ, हळद, मसाला बस, कडधान्याची आणि थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकायची. मस्त होते. हालत बेकार आहे गाईस. इथं आजचं वातावरण तुम्हाला दाखवते पुढं काय. आजचं वातावरण ढगाळलेलं. बाबू सो आत्ताच खिचडी, पुलाव थोडासा कडधान्यांचा बनवायला टाकलेला आहे. चटई का आणली? तर ओलाय सगळं, पाऊस पडून गेलाय. जाऊ दे इथं आपण इथं नको नको, जा आतमध्ये नाही. खुर्ची आण, तुला बसायला वाटलं. पिल्लू इथे पाऊस पडून गेलाय, खाली ओलाय सगळं. हे बघ. नाही नाही नाही, जातमध्ये ठेवणे. नंबरची चिडकी झाली, 1 नंबरची चिडकी झाली. सो आता तिकडे पण मस्त वाटतं, छान वाटतं गाईज. पण आज वातावरण पण भारी आहे आणि जरा बरं वाटतं. हवा चालू आहे म्हणून. तसं सकाळपासून गरमच होत होता. सो आता हवा चालू आहे, जरा बरं वाटतं, मस्त वाटतं. चल बाबू. आले. आणि द्रोणाताई आले स्कूलमधून, मला देते त्रास. बॉटल कधीची भरायला ठेवले. फिल्टरचं पाणी पण संपलंय माझं. फिल्टर ऑनच नाही बाबू, फिल्टर ऑनच नाही कधीपासून. आत्ता ऑन झालंय बघ. आता भरेल कधी. या जेवायला. आणि इथं चालू आहे बिग बॉस. आणि आता मी जेवून घेतो. पिल्लू आतमध्ये बसले, मी इथे बसले. बघा या, तुम्हाला वाटतो ना मला काही कामं नसतात, तर मला ही कामं असतात. ही कामं आवरायची 17 वेळा. आता 2 दिवस माझ्या डोक्याला ताप आहे. डॅडीचा चार्जर, सगळे क्रियॉन्स वगैरे, ती पाटी तिकडं, तो स्टडी टेबल, सगळं इकडे तिकडे केलेलं आहे. पटापट आवडते.
किचन पण आवरून झाला, नंदिनीचा काम सगळा झाला. किती सुंदर वाटतं ना. द्रोणाचे पप्पा आले ऑफिसवरून. द्रोणाचे इथं स्टडी घ्यायला घेतले डॅडीने. दोघं पण फ्रेश झाले. आता मी तिला जेव्हा पण आणलेत कांदे. इथं काही असेच कांदे भेटतात, लाल लाल भडक. चांगलेत ना सुकलेले कांदे आणलेत. आणि इथे आणलेत ब्राउनॉज द्रोणा बेबीला. आणि इथे आणलेत मँगो. यमी मँगो जाम भारी आहेत. हा वाज घेतल्यावर समजतो. मी तुम्हाला दाखवते. इथे बघा किती वाजलेत, 7:30. आणि बाहेरचा उजेड बघा. बघा हे उजेड. सांगितलं ना लवकर अंधार होतच नाही. तर आपल्याला सवय ना 7 वाजताच लाईटीला. इथे लोक लाईटी पण लावत नाही लवकर. आता माझ्या समोरचे किती लोक आहेत बघा. किती समोरची घरं आहेत नाही. आजूबाजूला सगळीकडे कोणच लाईटी लावत नाही. कारण की आपल्याला कशी सवय आहे ना तिकडं अंधार पडला का लाईट लावते. आणि 7 वाजता दिवाबत्तीच्या टायमाला लाईट लावतोच आपण सगळे. सो अशी आपल्याला आहे सवय. इथे काही अजून लाईटी कोणाच्या लागलेल्या नाही. इथं 8 वाजता देवपूजा होती. घेऊ सगळा ह्याच्यात काढून. सो आता पहिल्यांदा हे ठेवलं इथे. पिल्लू आता येता जाता हे ॲपल फिनिश करा. आंबे कदाचित खाणार नाही पण लवकर, पण बनानाच तिला लय आवडतं. हे बघा सुरुवात तर झाली. पहिल्यांदा आपण कचरा याच्यात ठेवून देऊ. गाईज मला अजिबात कचरा आवडत नाही घरामध्ये. किचनमध्ये तर नाहीच पर्सनली. भांडे पण घासून झाले. आता पाण्याच्या बाटल्या भरून घेते. आणि पिल्लूच्या डॅडींना चहा ठेवायचं आहे, तसंच चहा पण ठेवते. सो इकडे चहा होतोय, चांगला उकळतोय. तोपर्यंत आपण फ्रेश होऊया आणि दिवाबत्ती करूया. नमामि दे मम्माला. एक भाजी लावायची, एक बाहेर पाया पडा लांबूनच. लिंबू तसं उभी राहून पाया पड. हात जोड, हात जोड, हात जोड.
आपला चहा पण मस्त झालेला आहे. सो गाईज आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. वाजले आहेत 10:30. स्टोरेज फुल झाल्यामुळे आपल्याला व्हिडिओ कंटिन्यू नाही करता येत. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.